नमस्कार, मी संकेत आगरे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आता आपण आलोय तोरणा किल्ल्यावरती, म्हणजे तोरणा किल्ल्याच्या आपण पायथ्याशी आहोत आणि इकडे आपला राजगड। आज आपण राजगड करणार नाहीये, तर आज आपण तोरणाला जाणार, ज्याची स्वराज्याची स्थापना आपण केली तो किल्ला म्हणजे तोरणा। तर आज आपण तो सर करायला चाललोय। आपली फर्स्ट ट्रेक आहे या वर्षाची, पावसाच्या मान्सूनची सुरुवात आणि आपली ट्रेकची पण सुरुवात झालेली आहे। तर माझ्यासोबत आता दादा आहे, आपली टीम तिकडे आहे। आता आपण उतरलोय गाडीतून आणि इथे नाश्ता करणार आहोत। चला तुम्हाला हॉटेल दाखवतो जिथे आम्ही आता नाश्ता करणार आहे। नाश्ता करणार आणि मग आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करूया। चला तर मग। तर आपल्या नाश्त्याला आता मिसळ आहे, 2 पाव म्हणजे मिसळ। तर भावांच्या अजून यायचं आहे, बाकीच्यांचं झालं खाऊन। तर आपल्याच टेबलवरती मी पहिला घेतलाय। तर स्टार्ट करूया आणि ट्रेकला पण स्टार्ट करूया। तर आता नाश्ता करून झालाय आणि नाश्ता करून आहे ना ट्रेकची आम्ही सुरुवात करणार होतो। तर आता हे आपली जुनी आठवण, लहानपणीची आठवण, फुगे हा दाखवतो। एक नंबर रे। इसलिए तेरे को सीसी करा। एकदम चीप क्वालिटीची घेतलेली। हेलो 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 अमर आता चढलोय सौरभचा डायलॉग बघायचा। हेलो हेलो
उसके बच्चे का भी मीटिंग। हाँ, उसने कसम खाया ऊपर ही चलते चलो चलते चलो बच्चे। पूरा ट्रैक रिकॉर्ड करूंगा। माशा झाल्या बऱ्याच आहेत। क्लियर कट। रिस्क है तो रिस्क है। उतरने के लिए उतरना है तो चलो उतरने के लिए आसान है। चलो काढणार आहे काढला मी पुढे राहतो मी तो व्हिडिओ तर केली। हात दुखायला लागला। बरं वाटतं चालायला। नाही मला बनवायला सांगून घेणार। पाणी काय गार आहे रे, एक नंबर। बरंच आहे आणि बराच म्हणून कौशुबाजून बराच म्हणून वाजून रे इथून। लाच घेतो की इथून जाऊन परत वरती चढायचं असेल।
मासे गेली. Giant whale. स्क्रीनशॉट मारून घे. मार्ग शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं. चढायला सुरुवात. पाऊस पण जोरात आला. एपिसोड म्हणजे मेमरी झाली पाहिजे पोरांना दाखवायला झाली की. चल दादा. फायनली आम्ही तोरणाच्या पहिल्या गेट पर्यंत पोहोचलेलो आहे. आणि हा असा वळसा मारून आपल्याला जायचंय तोरणाच्या गेट होते. तो आपला पहिला स्पॉट जिथे सगळेजण आपल्याला भेटतील. आणि पाऊस वाढलेला आहे त्यामुळे आम्ही रेनकोट काढलेला आणि आता भिजतोय. चला तर मग थ्रिल अनुभवायला चलो. इकडे खाली आसमान की ऊंचाइयों में चारों तरफ कोहरा ही कोहरा आणि वरून पाऊस. आपली अर्धी मंडळी पोचली आहेत, अर्धी मंडळी खाली आहे आणि आम्ही अर्ध्या रस्त्यात आहे. कम ऑन बॉयज. बंद कशी घेतात. तर आता आम्ही पोचू गडाच्या पहिल्या गेटवर आम्ही पोचलोय आणि पावसाचा जोर वाढलाय. गडाच्या एवढ्या वरती पण चहा आहे. काका चहा विकतात. कुरकुरे आहेत. आपण जिंकलेलो पहिलं युद्ध आम्ही जिंकलोय. आता आतले शत्रू मारायचे. चला. थांब मी जातो.
तर किल्ल्याचा इतिहास असा आहे की हा किल्ला 13व्या शतकात बांधण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराजांनी पहिलं याच्यावर मुघलांचं राज्य होतं. त्यानंतर आपल्या शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी 1470 मध्ये हा किल्ला जिंकून घेतला. आणि आता ज्या पायवाटेने आम्ही चढलो वरती, तो थ्रिल पाहता म्हणजे तो जो व्ह्यू पाहता, त्यावेळी हा किल्ला जिंकणं किती कठीण होतं किंवा किती 16व्या वर्षी जिंकणं किती कठीण होतं ते समजून येतं. म्हणजे आपले शिवाजी महाराज त्यावेळी किती शूरवीर होते. आता इकडे सगळे आम्ही वरती पोहोचलो आहे. कोकण दरवाजा म्हणतात त्याला. त्या कोकण दरवाजाच्या इथे आपण आलो आहे आणि वरती पाहिलं ना तर पूर्ण धुकं आहे आणि कुठे जसं काही घाण केलेली दिसत नाही, कारण सध्या आपली लोक सुशिक्षित झाले आणि स्वच्छतेला प्राधान्य देत आहेत. तर बघू शकता कुठे जशी घाण वगैरे काही दिसत नाही, त्यामुळे चांगलं वाटतंय. आणि पाऊस आता वाढलेला आहे आणि वारा देखील वाढलेला आहे, त्यामुळे आता रेनकोट घालायची वेळ झाली आहे. आपण रेनकोट घालूया आणि पाणी देखील एक तो पाहता मला लवकरच थंडी लागायला. मी पण फोटो आम्ही कुठं काढतो, माझं फक्त फोटो काढायचं काम करायचं. तर ही आहे पाण्याची टाकी, त्या काळची पाण्याची टाकी. बघितली जरा अजून तशी आहे. अशा बऱ्याचशा पाण्याच्या टाक्या आहेत वरती. कोकण दरवाजा आहे, तोरणेश्वर मंदिर. दादा एक मिनिट बघतो मंदिराचा काढून. एक मिनिट भाऊ. कुठला रेनकोट आहे? अरे बंदोपतीवाला आहे. डोंगरीवर भेटला घ्या. 15ला घेतला, 15 रुपयाचा आहे. रस्ते कमाल सस्ते नाही. चला मला धुकं नाही तेव्हा वरती जाऊन फोटो काढूया. थैलीवाला काम चालून गेलं रे. अरे आम्हाला माहित नाही लिहिलं, तुला कुठं माहिती सांगायचं. क्लिअर झाला पहिल्यांदा रेनकोट. दिवस गेला बस झाला. आदेश विदेश का तो आला संसद आवाज बघ. संसद आला. उडून हा
आता चला वरती बघत चला रे. हमारे नसीब में बादशाह बादशाह एअर पॉकेट ओपन हो ना. हा आला विदर्भ. तुला काय करायचंय? तू कुठे एवढी हिस्ट्री अभ्यास करून पेपर लिहायला जाणार आहे? घर बांधून तर त्या काळची प्राचीन क्रेन आपल्याला इथे दिसतो. तर ड्रायव्हर सुद्धा आम्ही घेऊन आलोय. प्राचीन ड्रायव्हर आहे. हा दरवाजा आहे. अरे भावा अरे प्लास्टिक मला वाटतं मला घेऊन जाईल. बघ चुन्याची खान. तर या दरवाजाचं नाव काय? चालत जा, मी तुझा व्हिडिओ काढतोय. हे अमर बादशाह व्हिडिओ येतोय रे. खरंच बादशाह येतोय. माझा माझा अमर आता माझा. भारी यायला वाटतं व्हिडिओ. माझी उभी कर परत. वाईस चेंज कट करा. वाईस कट कर. भारी मला वाटते. बघ कसला कडा वाटते. तू नंतर बोल. ते असं मस्त दिसत होतं. धुकं होतं म्हणून त्याच्यामुळे दाखवू शकलो नाही. हे नाही ते नाही असं बोलायचं. नंतर वाईस टाकायचं त्याच्यात. दादा करतो तिथं करतो. चल बात झाली. 1 मिनिटाची झाली. चल चल चला या रे पाठवून. काय आता इथं आलं. तुम्हाला पकडून ठेव. मी तुला व्हिडिओ घेतो.
तो रोहित शर्मा बनत होता. माती खळली ड्रोन सोडला. अरे ड्रोन सोडला. आमचं कोण करणार? तुझा काय पाठून काढ. तुम्ही कर ना फक्त पाठी. हा बघ पाठी. तू पाठी बघ आली का? हा वरती बघा, वरती बघा. नाही हा टाक टाक टाक. नाही झालं. भाई भाई रे भाई. व्हिडिओ बना व्हिडिओ बना व्हिडिओ. लांबून बनवायला लागेल, लांबून बनवायला लागेल. काय नाही रे इथे. हा टाक. कुठे चाबे कुठे काय नाही. काय किरण, हे किरण उडी मारून बघ ना, तू येतोस काय? हे तू उडी मारून बघ, येतोस यावर. तुला दिला. तू येशील वरती. अरे येणार तू वरती. आणि फायनली आमची तोरणा ट्रेक ऑलमोस्ट कंप्लीट झाली आहे. आता आम्ही उतरतोय. आम्ही तिकडून खालून स्टार्ट केलेली, तिथे आमची बस दिसत असेल तुम्हाला. इथून अशी पूर्ण चढलो आम्ही आणि असे वरती पूर्ण चढलेलो. हा जो तुम्हाला टोक दिसतोय ना, हा बस नॉर्मल टोक आहे. ह्याच्यावरती जो ढगांच्या आड तुम्हाला दिसत नाही, त्याच्याही वरती आम्ही ट्रेक म्हणजे तोरणा गडावरती जाऊन आलो. आणि तिथे काही म्हणजे विजिबिलिटी 0 होती, त्यामुळे जास्त व्हिडिओ मी बनवल्या नाही. आणि इकडचा व्ह्यूज असे मस्त मस्त आहेत ना. हे बघा, एकदम मस्त व्ह्यूज आहेत. फोटोज सुद्धा काढलेत. उतरायला 45 अँगलचा चढण आणि उतरण आहे. तर राहिलेला ट्रेक आता आपण कंप्लीट करूया आणि खाली जाऊन अजून फोटोशूट करूया, मजा करूया, मस्ती करूया, जरा धबधब्याखाली आंघोळ करूया. कारण एवढ्या लांब आलो आहे, भिजलो आहे, तर धबधब्याखाली आंघोळ तर करायची. ते बघा तिकडे धबधबे कसे मस्त मस्त आहेत. पूर्ण तोरणा गडाला वेढलेलं आहे धबधब्यानी. सह्याद्री लाईन बघा ना, किती मस्त दिसते. किती म्हणजे इथे असं बसून राहिलं ना की कमीत कमी आहे ना, मी अर्धा पाऊण तास बसू शकतो इथे रिलॅक्स. तर आता उतरायला लागेल. आता वाजलेत आपले 1, ऑलमोस्ट 1 वाजला आहे.
तर आपण ट्रेक स्टार्ट केली होती 8ला. आपण वरती पोचलो 9:45ला. 9:45ला वरती पोचल्यानंतर आपण थोडा वेळ फिरलो आणि आय थिंक 12-1च्या दरम्यान नाही सॉरी 11च्या दरम्यान आपण उतरायला सुरुवात केली. उतरायला जास्त वेळ लागला नाही, फक्त थोडं स्लिपरी आहे तर त्यामुळे जरा बस थोडं स्लिपरी होतं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे 400-500 रुपयाचे शूज, 1000 रुपयाचे शूज यापेक्षा आपले क्रॉक्स एक्सलंट ग्रिप मिळाली, त्यामुळे जास्त काही टेन्शन नाही आलं. हे बघा कसे पडतायत, हे बघा कसे पडतायत. आपण अजून पडलोय नाही, त्यामुळे जास्त काही टेन्शनच नाही आलं आपल्याला. तर चला खाली जाऊया. आणि थोडं विजिबिलिटी आता वाढते, आपल्याला मगाशी एवढा लुक मिळत नव्हता. सह्याद्री सर करण्याची मजाच वेगळी. त्या काळी शिवाजी महाराजांनी स्वराज्य म्हणून ते सर केले आणि आता आपण प्रतिष्ठा आपली एन्जॉय करण्यासाठी आपण सर करतो. तर आता आपण आलोय पठारावर, एक नॉर्मल पठारावर. होपफुली ती मेमरी माझ्या जवळ खूप वेळ आहे. थँक्यू स्वर्ग सह्याद्री फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू. आणि हा लुक बघा, यांचं फोटोशूट चाललंय आणि आता आपण पण 2-3 फोटो काढूया. चला तर म्हणून तू जातो. तो अमर आहे. हा अमर आहे तो. तर आता आम्ही पोचलोय ठाण्यामध्ये आणि इकडे आपली गँग आहे पूर्ण. बाकीचे अर्धी गँग आपली पनवेल, बेलापूर आणि जयनगरला उतरली आणि आपण आता इथून ठाणेवरून डोंबिवली जाऊ आणि आपला ट्रेक एंड करूया. चला तर मग बाय बाय, मिळू नेक्स्ट ट्रेकला. सी या.